रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, आयुष्य जगत असताना प्रेमासाठी भीक कधीच मागू नका, कारण आपलं आपलं राहील. वेळ प्रेमासाठी द्या. आपण जगत असाल तर ते जगणं आपल्यासाठी असू द्या. हलकट माणसं निघत असतात, आपलं प्रेम नाही. दोस्तांनो, कोणासाठी वेळ मागू नका, कारण वेळ महत्वाचा असतो. जो अशाच फालतू माणसासाठी ठेवू नका. हक्क मागायचा नसतो, तर नातं जपत तो मिळवायचा असतोय. आयुष्य भलं त्रास देत असेल, पण आपला प्रामाणिकपणा नेहमीच जपत राहायचा असतोय. आपण केलेलं प्रेम हे आपल्याला माहीत असतं, जे जग विसरून आपण केलेलं असतंय. शेवटी दोस्तांनो, भावना महत्वाची असते. जगणं मरणं हे देवाच्या हाती असतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपण ज्यांच्या चुका विसरून प्रत्येक वेळी नाती जपली, त्यानेच आपल्याला प्रत्येक वेळी फालतू असल्याची जाणीव ही करून दिली. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर या सगळ्या पायऱ्या चढाव्या लागतात. जोखीम, शंका, टीका, नकार, शिस्त आणि कठीण परिश्रम, तेव्हाच यशाचा रस्ता सापडत असतो. काही लोक अचानक शांत होतात, कारण स्वतःला सिद्ध करायच्या धडपडीत त्याचं मन थकलेलं असतं. माफी मागणारा प्रत्येक व्यक्ती हा चुकलेलाच असतो असं नसतं. काही लोक फक्त नातं टिकावं म्हणून माघार घेत असतात. संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेनं पारखावं, कारण दुसऱ्याने दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होत नसते. राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून काळजीपोटी आपल्याला गमवायच्या भीतीनं आपल्यावर रागावणारी माणसं ही लाख पटीनं भारी असतात. एखाद्याचं दिसणं, असणं, नसणं हे माणूस सगळं काही विसरतो, पण एक स्वभावच असा असतो जो कायम लक्षात राहतो, ज्यामुळं माणूस एखाद्याच्या मनात शिरतो किंवा मनातून तरी उतरतो. त्यामुळे स्वभाव हा नेहमी रॉयल ठेवा. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर पैशांना नेहमी खिशात ठेवा, डोक्यात नाही. चंदनाच्या झाडाला विषारी सापानं विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचं कर्म चांगलं असतं तो कधी संपत नसतो. जगणं, वागणं हे सहज रिफ्रेश करता येईल, पण कर्म नाही. जीवन त्यांचंच मस्त आहे जे चांगल्या कामात व्यस्त आहे, आणि जीवन त्यांचंच दुःख आहे जे दुसऱ्याच्या आनंदानं त्रस्त आहेत. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. प्रत्येक गोष्ट ही जर वेळेवर समजली असती तर आज कोणी दुःखी राहिलं नसतं. रागाच्या भरात एखाद्याला ब्लॉक करून अडवलेलं नातं हे कधीही संपत नसतं, पण ब्लॉक झाल्यानंतर
ज्या वेदना होतात त्या वेदना ब्लॉक करणारा कधीच समजू शकत नसतो. दुःख घेऊन आनंद व्यक्त करणं म्हणजे जीवन. कष्ट करून फळ मिळवणं म्हणजे व्यवहार. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणं म्हणजे सहानुभूती. आणि माणुसकी शिकून माणसासारखं वागणं म्हणजे अनुभूती. वेळेपेक्षा अधिक भावनांना महत्व असतं. म्हणून ज्या व्यक्तीला तुमच्या भावनांची कदर असेल त्याच व्यक्तीवर तुमचा वेळ खर्च करा. नाहीतर वेळ आणि भावना दोन्ही व्यर्थ होतील. जग हे गरजेच्या नियमानुसार चालत असतं. थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो. माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीवर लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं, उंच उंच वाढत राहावं. सासरी किती पण सुख असू द्या, लेकीला सासरी जाताना वडिलांकडे बघून डोळ्यात पाणी येतच. दगडाचं काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं बरं असतं. आयुष्य ही एक परीक्षा आहे. त्यात दुःख हा एक प्रश्न आहे आणि आनंद हे त्याचं उत्तर आहे. जे स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक दिवस आनंदानं जगतात तेच ही परीक्षा पास होतात. कधी कधी सगळे नाती फक्त नावापुरतीच राहिल्यासारखी वाटत असतात. प्रेम आणि विश्वास कधीच गमावू नका. कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नसतं आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नसतो. पैसा फेकून संसार पूर्ण होत नसतो. नात्याला वेळ देणं सर्वात जास्त महत्वाचं असतं. मुलीच्या लग्नात मुलीला आपलं बालपण आठवून खूप रडू येतं, तर वडिलांना लग्नानंतर ती खुश राहील का म्हणून रडू येतं.